नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. 2019च्या महासंग्राममध्ये अनेक दिग्गज नेत्यांना आम्ही आपल्यासमोर घेऊन येतो आणि आज आपल्यासमोर आहेत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. खरं म्हणजे त्यांची अडचण झाली आहे. त्यांचा मुलगा भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे. पाटील साहेब, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न आमचा हाच आहे की सध्या असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात सर्वात जास्त अडचणीचे कोणते नेते असतील तर ते राधाकृष्ण विखे पाटील. कारण तुमच्यासमोर एक मोठी अडचण ही आहे की पक्षनिष्ठा की पुत्रप्रेम, म्हणजे या कात्रीत तुमची अडचण झाली. नाही, असं कधी मला असं वाटत नाही. कारण ती पक्षाची भूमिका करताना सातत्यानं एक नेहमी माझा फोकस टाळलेला आहे त्या विषयाकडे पाहताना कोणत्याही. परंतु ही सध्याची स्थितीमध्ये जो निर्णय डॉक्टर सुजयने घेतला हा त्याचा निर्णय होता. त्यांनी घेतल्यामुळे तो काही निर्णय मी त्याला सांगितला घ्यायला वगैरे तर ती अडचण होते. निर्णय त्याचा होता, त्याने घेतला, त्या निर्णयाबद्दलची त्याला खात्री आहे. तर मला अडचण होण्याचं काहीच कारण नाही आहे. नाही, पण तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, मग प्रचार कोणाचा करणार? नाही, मी तर जाहीरपणेच अगोदरच सांगितलेलं आहे की नगर दक्षिणेमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही. तर माझी भूमिका स्पष्टच आहे. नाही, मग पक्षनिष्ठा आणि पुत्रप्रेम त्यात आलीच नाही अडचण. त्याच पक्षनिष्ठेचा कोण प्रश्न आहे? तिला काँग्रेसची जागा नाही ती. आणि ती जागा ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जी प्रतिष्ठा केली ती काही त्याला एक व्यक्तिगत स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या वडिलांबद्दल आदरणीय पवार साहेबांच्या मनामध्ये असणारा जो द्वेष आहे, उद्वेग आहे, तो आजही आम्हाला पाहायला मिळतो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणं हे काही मला तरी योग्य वाटलं नाही. आणि मी म्हणून जाणार नाही भूमिका घेतलेली आहे. म्हणजे जे काही झालं त्याला ती जुनी किनार आहे. आता ती खरं म्हणजे भूमिका त्यांनी मांडली पहिल्यांदा की जागा काँग्रेस पक्षाला सुटावी, शिर्डी आणि नगरची, हाच आमचा प्रयत्न होता. परंतु कारण पहिल्यापासनं दोन्ही काँग्रेसचे नेते सर्व बैठका माझ्याकडेच व्हायच्या की ह्या निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं जाईल असं स्वतः पवारसाहेब सांगायचे. त्यांचे राज्यातले सहकारी सांगायचे. पण मग नगर मतदारसंघाच्या बाबतीमध्ये हे मेरिट मात्र त्यांना दिसलं नाही. त्याला पुन्हा तीच जुनी जी 91ची लढाई झाली लोकसभेच्या निवडणुकीत, तोच इतिहास पुढं आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि तो मी त्याबद्दल कधी भाष्यच केलं नव्हतं त्याच्यानंतर. कारण राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना दोन्ही पक्षाचा योग्य समन्वय राहिला पाहिजे, हीच माझी भूमिका राहिली. आणि 4.5 वर्षामध्ये कधी आपण मी येऊ दिला नाही आघाडीमध्ये काम करताना. पण तो आघाडीचा धर्म त्यांनी पाळला नाही, हे मात्र दुःख आहे. त्याचं दुःख आहे तुम्हाला. तर तुम्हाला हे वाटतं की एक जागा ते सोडू शकले असते? म्हणजे एक जागा जर सुटली असती काँग्रेसला तर हे घडलंच नसतं? प्रश्नच नव्हता काही. कारण शेवटी आता परवा रावेरची जागा सुटली त्यांनी. आमच्या सर्व बैठकीमध्ये रावेर आम्ही सोडणारच नाही, रावेर सोडून दिली. 24 जागा लढवल्या गेल्या पाहिजे सांगत होते, आता 19 वर आलेत ते. मला असं वाटतं की एकट्या नगरपुरता फक्त त्यांचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. नाही तर ही म्हणून राज्यामध्ये त्यांच्या या सगळ्या भूमिकेमुळे आज काँग्रेसची किती पडझड होते याचा काँग्रेसच्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे ना. मग याला जबाबदार कोण? काँग्रेसच्या पडझडीला काँग्रेसचे नेते जबाबदार आहेत की तुमच्या आघाडीतले? नाही, जबाबदार कोण आहे ते निवडणुकीनंतर आता प्रत्येक पक्षाला आपलं आत्मचिंतन करावं लागतं ना. आता सध्या चिंतन चालू आहे, आता आत्मचिंतन नंतर होईल निवडणुकीनंतर. पण अजित पवारांनी म्हटलं होतं की आम्ही द्यायला तयार होतो. शेवटच्या दिवशी रात्री पण फोन केला होता की तुम्ही आमच्या तिकिटावर उभे राहा म्हणून. असं आहे की अजित पवार जरी सांगत असले तरी शेवटी त्यांना शरद पवारांची मान्यता नव्हते ना. आणि त्यामुळं एका बाजूला ज्यावेळी पवार साहेबांचा तर शेवटपर्यंतच मुलाखती सांगत होते ते, आम्ही 91 साली त्यांचा पराभव केला होता, आम्ही परत तेच पुनरावृत्ती करणार आहोत, अमुक करणार आहोत. मला असं वाटतं की ही फक्त भूमिका एक मांडायची
प्रत्यक्ष कृती मात्र वेगळी करायची हे काय राष्ट्रवादीच्या दृष्टीने नवीन नाही आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा आता खरं नेहमीच आमच्यासमोर प्रश्न असतो. त्यामुळे काँग्रेसचं नुकसान होते सध्या राज्यात. झालंच आहे आज ज्या पद्धतीने काँग्रेसचे लोक बाहेर पडत आहेत किंवा स्वतः सातारा जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे माजी मुख्यमंत्री जे जवळचे सहकारी होते त्यांनी भाजपची उमेदवारी करायला घेतली. हे कशाचं प्रतीक आहे? किंवा मग अब्दुल सत्तार एक प्रभावी आमदार होते, मराठवाड्यातले नेते होते, त्यांनी काँग्रेसची भूमिका काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली. अशा अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्याला राज्यामध्ये. आज आपली नामुष्की कोडी पक्षाची सांगली जिल्ह्याचे काँग्रेस वसंतदादांच्या घरातली जागा नातवाला शेवटी स्वाभिमानी संघटनेच्या चिन्हावर उभं राहावं लागतं. हे आपल्या पक्षात अपयशच नाही. कशामुळे घडतं मला वाटतं याचा विचार झालाच पाहिजे. म्हणजे आघाडी करून फसले असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आघाडी झाली आणि सगळं काम फसलं? नाही, आघाडी झाली पाहिजे असं सर्वांचंच मत होतं सुरुवातीपासून. पण आघाडी करताना जी प्रत्येक गोष्ट जी बारकाईने विचार करायला पाहिजे होता आम्ही सातत्याने त्याबद्दल बोलत होतो. परंतु मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही घाई जरा जास्त केली आणि त्यातून ही सगळी फसगत झाली. त्यातून पक्षाचंच मोठं नुकसान झालेलं आहे. कारण आघाडी केल्या जाते किंवा युती असो की आघाडी ती केल्या तुमच्या जागा वाढण्यासाठी, तुमचा पक्ष वाढण्यासाठी. इथे तर पक्षाची उलट पडझड झाली, त्याला काही फायदा तर झालाच नाही. ते म्हणून म्हटलं ना का ते याचं चिंतन होईल निवडणुकीनंतर. कारण आता शेवटी याचे परिणाम काय आहेत, कोणाची जबाबदारी होती, कोणामुळे घडलं हे, आता हे शेवटी नंतर ह्याच्यात काही चर्चेला नुकसान झालं आहे मात्र पक्षाचं हे निर्वादित आहे. नाही, प्रदेशाध्यक्ष आहेत अशोक चव्हाण, असं म्हटलं जातं राजकीय वर्तुळात की ते पवारांच्या बाजूने झुकले त्यामुळे काँग्रेसचं एवढं नुकसान झालं. ते मला असं वाटत नाही कोणाच्या बाजूने झुकल्यामुळे होतं. त्या प्राप्त परिस्थितीमध्ये निर्णय करावे लागतात आणि ते निर्णय करताना जी भूमिका घ्यावी लागते ती मात्र आम्ही घेतली नाही. एकतर त्याचा परिणाम आहे पक्षांतर्गत आमच्यामध्ये बऱ्याच कुरघोड्या चालू असतात. एकमेकाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न असतो. तुम्ही उघडपणे मान्य करताय? मी जाहीरपणे सांगतो, आपल्यासमोर बोलतो नाही. आता खिंडीतून खिंड लढवायचं काम शेवटी आमच्यासारख्या लोकांनाच करावं लागलं आहे 4.5 वर्ष. तर तुम्ही मग आता हायकमांडकडे असं सांगितलं नाही? म्हणजे तुम्ही तिथे जाता, तुम्ही गेला होतात दिल्लीला, त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या नाही तुम्ही? नाही, चर्चा झाली आमची, त्याची चर्चा झाली की काय काय घडतं महाराष्ट्रामध्ये. पण शक्यतो आम्ही अगोदर विचारविनिमय करून मग ज्या काही जागा सुटल्या पाहिजेत आम्ही आग्रह धरतो, त्या पक्षश्रेष्ठींनी त्यात हस्तक्षेप केला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. परंतु काही मर्यादेपर्यंत शेवटी आपल्याला आपली भूमिका त्या ठिकाणी मांडता येते. नाही, पण शेवटी तुम्हालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं या सर्व प्रकरणात एकंदरीत. त्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे लोकांनी म्हटलं की एक विरोधी पक्षनेते असताना तुमचा मुलगा जर भाजपमध्ये जातो तर लोकांनी तुमच्यावर का विश्वास ठेवावा? हाच प्रश्न मला पडलेला आहे. कारण माझ्या पक्षाला मी हाच प्रश्न नेतृत्वाला विचारला होता की उद्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून जे आम्ही भूमिका सभागृहात मांडतो, सभागृहाच्या बाहेर मांडतो, 4.5 वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आहे. आणि मी काय मुलासाठी उमेदवारी मागत नव्हतो. कारण लागोपाठ 3दा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव दक्षिणेत झालेला होता आणि त्यामुळेही त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. आणि शिर्डीची जागा ही स्वाभाविकपणे काँग्रेस पक्षाकडे होती. तसं दोन्ही जागा जर काँग्रेस पक्षाला मिळाल्या तर मोठं यश मिळू शकतं जिल्ह्यामध्ये. कारण नाशिक जिल्ह्याच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. जळगावच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या, आता रावेरतीने आता सोडली. असं काही नाही की एका जिल्ह्यातली जागा दोन्ही एकाच पक्षाकडे दोन्ही असू नये असं नाही. असे महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ आहेत, काही जिल्हे आहेत. त्याच पद्धतीने नगरची जागासुद्धा ही मेरिटवर आपण मागत होतो. मग कोणी खोडा घातला नाही? आता तो आपण समोरच आहे ना, ती जागा सोडायचीच नाही हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. शेवटी उमेदवार मिळत नव्हते त्यांना. 12 उमेदवार तपासून झाले, अनेक लोकांना बोलावून पाहिलं, अनेक लोकांना शेंदूर लावण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी सापडला त्यांना उमेदवार फायनली. पण यातून घडलं काय? शेवटी आघाडीलाच धक्का बसला. आणि त्याची जी तयारी आहे की निवडणुकीसाठी तो अनेक वर्ष तयारी करतो, 2-3 वर्ष तयारी करतो आहे.
बरं तो काय आता काही आता 24-25 वर्षाचा नाही आहे की त्याला भाषण करता येत नाही वगैरे तसं तो, त्यामुळे अनेक वर्ष तो तयारी करतोय, निवडणुकीस 3 वर्ष झाले तो लोकांमध्ये गेला आहे, लोकांमध्ये बोलतो. आपणही त्याला यूट्यूबवर किंवा आता पाहिलं बोलताना. मला अभिमान आहे माझ्या मुलाबद्दल, निश्चितच काही वादच नाही. म्हणजे पण त्यांनी निर्णय घेतलेला जो आहे तो सुद्धा त्याच्याबद्दलचा निर्णयाबद्दल त्याला खात्री आहे. पण या लढाईत तुम्ही त्याच्या बरोबर नाहीत, त्यांनी कालही बोललंय तसं. नाही, असं की पक्षाची भूमिका करताना आपण प्रचाराला जाऊ शकलो नाही. प्रचाराला म्हणजे त्या अर्ज भरताना जाता आला नाही मला. पण मला असं वाटतं की त्याच्या स्वतःबद्दलच त्याला एवढी खात्री आहे. आणि शेवटी तो भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचा तो पक्षाचा उमेदवार आहे, पक्षाची ताकद त्याच्याबरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आमचे वडील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी हा जिल्हा आपला कुटुंब म्हणून सांभाळलेला होता. गावोगावी त्यांची व्यक्तिगत अटॅचमेंट असणारी माणसं आहेत. त्यांचा नातू म्हणूनच आज त्याला लोकांनी दक्षिणेत स्वीकारलं आहे. तर मला त्यामुळे मला चिंता नाही आहे. आपण जे सुरेंद्र प्रश्न विचारला त्यामुळे चिंता नाही मला. नाही, त्यांनी काय म्हटलं ते आता एकदा दाखवू आपण. काय सुजयने काय म्हटलंय काल नेमकं, की वडील माझ्याबरोबर नाही आहेत, बघूया. नाही, आता आईवडील नसण्याची खंत मी अनेक वेळेस भाषणातून मांडलेली आहे. पण त्या ठिकाणी मी अनेक वेळेस म्हटलो की या पक्षामध्ये असलेले आपले महाजन साहेब असतील, त्यांनी वडिलांची भूमिका सातत्याने पूर्ण केली. पालकमंत्री साहेब हे पालकच आहेत, जिल्ह्याचे अधिकृत जाहीर केले तर त्यांना एवढे सगळे दिग्गज लोक, वडीलधारी मंडळी या ठिकाणी असतील. मला पूर्णपणे विश्वास आहे की या जिल्ह्यातले आमदार हे सगळेच जण मला माझ्या आईवडिलांची कमतरता जाणून देणार नाही. चांगलं बोलतो, म्हणजे त्याने सांगितलं की मतदार जाणू देणार नाही. पण एक भावनिक हे दिसतं की आई वडील नाही आहेत बरोबर. तुम्ही त्याचे वडील आहात, तुम्हालाही वाटत असेल ना? नाही, स्वाभाविक आहे. म्हणजे असं की आपल्याला ती भावना वाटतेच नेहमी की अशा प्रसंगाला आपण गेलं पाहिजे, बरोबर राहिलं पाहिजे. कारण शेवटी त्याची राजकारणातली पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आता असं आहे की त्याचे लाड पुरवायला त्याचे काही आजोबा नाही, नातवाचे लाड पुरवायला त्याचे आजोबा नाही आहे. त्याच्यामुळे ती एक मोठी खंत आहे मनाला. परंतु ठीक आहे, आता आम्ही सगळी मंडळी तिथं काम करतायत त्याच्याबरोबरीनं. आणि पहिल्यापासूनच त्याला कामाची आवड होती. म्हणजे तो डॉक्टर झाला. मला आठवतं की आमच्या MS करताना हे जे पेशंट हॉस्पिटल येत आहेत, बऱ्याच वेळा इंटर्न्स करून काम करून घेण्याची पद्धत असते. पण तो गरीब पेशंट असू दे, अतिशय परिस्थितीने गांगडलेला आहे, त्याचे पायाला जखमा झालेला आहे. पण मी पाहिलं पहिल्यांदा की स्वतः तो ड्रेसिंग करायचा. म्हणजे गरिबाविषयी त्याची असणारी तळमळ होती. तेव्हा आपण जरी त्या बरोबर शिकणाऱ्या डॉक्टर लोकांना विचारलं, ते माझा मुलगा म्हणून बोलत नाही. पण हे जे त्यांनी पहिल्यापासनं त्याला त्या सामान्य माणसाबद्दल असणारी ती जी आत्मीयता होती, त्यातून मग त्यांनी MCH न्यूरोसर्जरीला गेला. त्यावेळी ते सायन हॉस्पिटलला काम करताना 2-2, 3-3 दिवस त्या ठिकाणी तो शिकण्याच्या उमेदीनं काम करायचा. माझी इच्छा होती एखादा डॉक्टर म्हणून त्यांनी परस्यू करावं. कारण नगर जिल्ह्यात न्यूरोसर्जन कोणी नव्हतं, 2च सर्जन होते. तो पहाटे उठून जायचं, सर्जरी करायच्या. परंतु नंतरच्या काळात माझ्या राजकारणाच्या प्रवासामध्ये मला नंतर वेळ मिळत नव्हता मतदारसंघामध्ये. त्याने मग जबाबदारी स्वीकारली, मी पाहतो म्हटल्यानंतर. आणि हळूहळू ती मला वाटतं ती जबाबदारी त्यांनी संपूर्ण घेतली. आणि आज त्या जाणीवेतूनच त्यांनी आपल्या स्वतःची तयारी लोकसभेला केली. आय एम प्राऊड ऑफ हिम. म्हणजे गावच नाही. आज एक वडील बोलतायत म्हणजे तुम्ही डॉक्टर सुजय विखे यांच्याकडे कॅलिबर होतं तरी त्यांना संधी मिळाली नाही. तिकडे विजयसिंह मोहिते पाटलांच्या चिरंजीवाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की आमच्याकडे कॅलिबर होतं पण आम्हाला संधी मिळाली नाही. आणि तुमचा अंगुली निर्देश आता असा होता की भाषण करता येत नाही. ज्या त्यांच्या नातवाला ट्रोल केलं जातं त्यांना मात्र संधी मिळते. याच्यावरून तुम्हाला असं म्हणायचं का की दुजाभाव केला गेलेला आहे हे सगळं करत असताना शरद पवारांकडून? नाही, असं आहे की मी त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांच्या नातवाबद्दल त्यांनी काय करावं काय नाही करावं, शेवटी असं की त्यांचा पक्षाचा निर्णय ते घेत आहेत. सुजय काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागत होता. त्यामुळं मी तर विधानसभेचं अधिवेशन ज्या दिवशी सुरू झालं त्यावेळी मी जाहीरपणे बोललो होतो की आता पवार साहेबांनी आजोबा समजून नातवाला आशीर्वाद द्यावा, हे तर मी जाहीर बोललो होतो. तुम्ही गेलेही होते त्यांच्याबरोबर? मी 3 वेळा त्यांना भेटलो होतोच प्रत्यक्ष. परंतु जाहीरपणे सुद्धा बोललो मी. काय संकोच नव्हतंच मला काही. कारण शेवटी आज राजकारण एक पिढी पुढे येते आणि त्यांना त्यांची स्वतःमध्ये उमेद आहे, स्वतःबद्दलचा एक आत्मविश्वास आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे हीच भूमिका होती. ती मग त्यांच्या नातवाला मिळाली काय, माझ्या मुलाला मिळाली काय, शेवटी ती संधी मिळाल्यानंतर त्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम ज्येष्ठांचंच असतं ना. पण ते पवार साहेब काय बोलले होते मग त्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस? नाही, ते म्हटले विचार करतो.
बाकी वेगळे काय बोलणार ते म्हणजे पण खाजगीमध्ये ज्यावेळी ती चर्चा करायची बऱ्याच वेळा त्यावेळी ती जी पुन्हा ती 91च्या निवडणुकीची कटुता त्यावेळी ते सुप्रीम कोर्टापर्यंत ते सगळं प्रकरण गेलं. आचारसंहिता जी आली देशामध्ये ती आमच्या निवडणुकीनंतर आली होती. परंतु तो मला वाटतं काय आता विसरला गेला. त्यांनी खरं विसरायला पाहिजे होतं. मी त्यांना ती विनंती केली. आता वडील नाही आहेत. मी तर 4.5 वर्ष अतिशय समन्वयानं काम केलं सभागृहामध्ये दोन्ही पक्षाचं. तर ते म्हणजे मी समाधानी त्याबद्दल. म्हणजे विधानसभेच्या कामकाजाबद्दल माझी तक्रार नाही. म्हटलं मग ती तक्रार त्याबद्दल नाही तर आता मग ही आपण उमेदवारी काँग्रेस पक्षाला जागा सोडा अशी त्यांना विनंती केली. मग या प्रकरणामुळे विखे पाटील आणि पवार घराण्याचं हे राजकीय वैर वाढलं. नाही वैर नाही. मी असं वैर कधी मानणारा माणूस नाही आहे. शेवटी असं की त्यात वैर काय. पण दुर्दैवाने ही निवडणूक आता जी नगर दक्षिणेची आता झालेली आहे ती आता पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही आता व्यक्तिगत पातळी आलेली आहे. हे मात्र वास्तव आहे. याचा त्यामुळे उद्या एखादी भूमिका मला निवडणुकीत घ्यावी लागली त्या प्राप्त परिस्थितीत ती घ्यावी लागेल. मग मला काही दुसरा पर्याय थांबत. लोक बोलतात ना त्या सुजय विखेंना भाजपात लोटल्या गेलं. नाही असं तो निर्णय त्यांनी केला आहे. शेवटी त्याच्याबद्दल असं की निवडणुकीत अपक्ष उभं राहायचं का आणखी कोणत्या पक्षात जायचं काय भूमिका घ्यायची. कारण लोकसभेला त्यांनी उभं राहावं बेसिकली. ते कुणी लोटलं असं माझा प्रश्न आहे. म्हणजे कुणी लोटलं. आपल्याला पार्श्वभूमी सांगतो की आमच्या वडिलांचीच इच्छा होती खरं त्यांनी लोकसभेला उभं राहावं. तर त्यांनी आता 8 वेळा लोकसभेमध्ये निवडून गेले. त्यांना कधी राज्यसभेवर जायला वाटल्याची इच्छा झाली नाही त्यांची. बॅकडोर एंट्री जरा मान्यच नव्हती. त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे आता बऱ्याच महाराष्ट्रातल्या जुन्या राजकारण्यांना. त्यामुळे त्यांनीसुद्धा सुजयनी लोकसभेत जावं देशाच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावं देशात पातळीवर बोलावं. फोकस मोठा असतो देश पातळीवर काम करताना. विजन ब्रॉडर होतं आणि त्याने ते 3 वर्षापासून मनावर घेतलं. मी तुम्हाला त्याला म्हटलं होतं विधानसभेची जागा माझी आहे. तुम्ही 25 वर्ष आमदार आहे. पण त्या लोकसभेला जायची त्याची इच्छा होती आणि आय थिंक ते काय राईट डिसिजन. आता ते तर बीजेपीत गेले. आता तुम्ही बोलले की मला भूमिका घ्यावी लागेल. भूमिका म्हणजे मला पक्षामध्ये उद्या जर पक्षामध्ये पक्षाला जी भूमिका घेतली पाहिजे प्राप्त परिस्थितीमध्ये जर पक्ष घेत नसेल तर शेवटी ती निवडणूक आता पक्षाची राहिलीच नाही ना. असं आहे ना. मी काय पक्ष सोडण्याची भूमिका घेत नाही ना. तेच मी तुमच्या मनातला मला प्रश्न नाही आहे की नेमका लोकसभेनंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपात जातील का. मुख्यमंत्री बोलले होते की सुजय विखेंनी जी भूमिका घेतली एक दिवस त्यांच्या वडिलांना कळेल की त्याची भूमिका योग्य होती. काय झालं की बऱ्याच दिवस अनेक वेळा मी असा प्रश्न माध्यमांमधून सारखा येतो की विखे भाजपात जाणार का. खरं म्हणजे माध्यमांना माझ्यापेक्षा माध्यमांना जास्त घाई झाली की भाजपा जावं म्हणून. पण मला खरं म्हणजे तुम्हाला विचारणार आहे पण म्हणजे एक दिवस मी खरं काय निर्णय घेऊ. तुमच्या मनात काय आहे. मी पक्षाचा वाईक आहे काम करतोय. पण शेवटी एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या मतदारसंघापुरता निर्णय करावा लागतो तो करावा लागेल. नाही पण पक्षाने तुमच्यावर अन्याय केला अशी एक भावना आहे ना. असंही अन्याय जरी केला पक्षानं तर शेवटी आज ती परिस्थिती आज आपल्यावर जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान मला आहे. एखाद्या मतदारसंघामध्ये दक्षिणेपुरतं मला निर्णय घ्यावा लागला तर मी घेईल. मग पक्ष मग माझ्याबद्दल काय निर्णय घेईल ते काळ ठरवेल. विधिमंडळात असा आरोप होतो की दरवेळी मुख्यमंत्र्यांना साजेशी भूमिका विखे पाटलांनी घेतलेली. यापूर्वी कुठेतरी 4-5 वर्षापूर्वीच विखे पाटलांचं भाजपाबरोबर जाण्याचं मन झालंय. हा एक आरोप तुमच्याकडे राष्ट्रवादी असेल का इतर पक्षांकडनं देखील केला जातो. असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेली 4.5 वर्ष सभागृहामध्ये आणि बाहेर आपण मला काम करताना पाहिलेलं आहे. त्याचं मूल्यमापन आपणच केलं अनेक वेळा की प्रभावी भूमिका मांडली किंवा आम्ही जे बोललो सभागृहामध्ये. एक तर संख्याबळ कमी असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची एक भूमिका असते. आमच्या मित्रपक्षाच्या लोकांचे अजेंडे विशिष्ट परिस्थितीप्रमाणे बदलत राहतात. हे आपण सभागृहाने पाहिलं अनेक वेळा. फक्त काय झालं की प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली जागा शोधण्याचं ठरवलेलं दिसतं आहे किंवा आपल्या परीनं आपण आपल्या सोयी पाहण्याचं ठरवलेलं आहे. फक्त विरोधी पक्ष नेत्याला विखे पाटलांना फक्त टार्गेट करायचं याच्यामध्ये हीच भूमिका आहे. आता याच्यात काय की आमचेसुद्धा स्वकीय आहेत किंवा आमचे मित्रपक्षाची मंडळी कोण कधी कोणाला भेटतं आणि कशाकरता भेटतात हे तर तुम्हाला कल्पना आहे त्याची. नाही भेटल्याचे परिणाम काय होणार आहे हे त्यांना माहीत आहे. पण तो मुद्दा आज महत्त्वाचा नाही आहे. पण सभागृहामध्ये काम करताना तर प्रभावीपणे आपण मांडलंच आहे.
सरकारचं एकही मला असं वाटतं की जर तुम्ही जर टोटल सगळ्या सभागृहाच्या कामकाजाचं प्रोफाईल पाहिलं आपण विषय मांडण्यापासून सभागृहात बोलण्यापर्यंत आणि बाहेरसुद्धा, तर मला असं वाटतं की आय हॅव डन जस्टिस टू द पोस्ट आणि त्या पदाला न्याय द्यायचा प्रयत्न मी केलेला आणि पक्षालाही जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली आहे त्यालासुद्धा न्याय द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे. एक पाटील साहेब, ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर आपण विचारणार आहोत की ते नेते कोण कोण आहेत. ब्रेकनंतर न्यूजरूम चर्चेत पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. विखे पाटील आपल्याबरोबर आहेत. तुमच्यावर एक आरोप होतो की विखे पाटील घराणं हे सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे तुम्ही ही मॅच फिक्सिंग केली. नाही, खरं म्हणजे या आरोपात काही तथ्य नाही आहे, कारण शेवटी आरोप करणारे जे आहेत त्यांचेसुद्धा पार्श्वभूमी तपासण्याची गरज आहे. परंतु असं कधी घडलं नाही की त्याच्याशिवाय काही सत्तेशिवाय आपण राहू शकत नाही. 96 साली पहिला निर्णय मी ज्यावेळी केला त्यावेळी हाच परिणाम होता की त्यावेळी हीच लढाई झाली पवार विरुद्ध विखे, आणि तो जो पक्षातला जो कोंडमारा होता तो होता. त्यामुळे तो शेवटी परत आम्हाला निर्णय करावा लागला आणि निर्णय केला. तो काय असा बॅकडोर एंट्री नव्हताच. राजीनामा देऊन निवडणूक जिंकूनच आपण परत आलं. आणि ज्यावेळी 99 साली काँग्रेसचे 2 भाग झाले, पण त्यावेळीसुद्धा मग परत आपण निर्णय घेतला आणि मी निर्णय घेतल्यानंतर 5 वर्ष आमदारच होतो. असं काही नाही की मला काँग्रेसमध्ये प्रवेश करून मी मंत्री झालो लगेच, असं काही नाही. 5-7 वर्ष आमदार म्हणूनच काम केलं. ती भूमिका एक विशिष्ट परिस्थितीत घ्यावी लागते, ती आपण घेतली. याचा अर्थ असा नाही की सत्तेसाठी आपण काही निर्णय करतो म्हणून. सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय कसा झाला? नाही, निर्णय शेवटी ज्यावेळी ह्या सगळ्या पार्श्वभूमी जी आपल्याला सांगितली आणि आपला पक्ष ज्यावेळी आपल्याबद्दल त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आहात, विरोधी पक्ष नेते आहात, आज तुम्हाला जर न्याय मिळत नाही आहे तर मी फरफट का करावी? सुजयने त्याचं उत्तर नाही माझ्याकडनं. त्यामुळे त्याने त्याचा निर्णय घेतला. पण त्याच्यामुळे तुमचं करिअर अडचणीत आलं ना? ठीक आहे, ते अडचणीत आहेतच. रोज आपल्याला समोर प्रश्न विचारले जातात, मुलगा भाजपमध्ये, तुम्ही काँग्रेसचा प्रचार करणार का? पण ज्या ज्या परिस्थितीत त्याने निर्णय केलेला आहे तर तो निर्णय त्याचा होता. माझा निर्णय माझ्याबरोबर आहे. नाही म्हणजे असं की विरोधी पक्षनेता मुख्यमंत्रीही होतो, असं की आज काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आज मला एवढं झगडावं लागतं. त्यामुळं असं की पक्ष नेतृत्वावर शेवटी भरोसा असतो की त्यांना आज विश्वास वाटला पाहिजे आपल्याबद्दल. उद्या त्यांना वाटलं की नाही, त्यांच्या मुलाचा निर्णय तो योग त्यांच्या मुलाने घेतलेला होता आणि ठीक आहे, विखे पाटलांची भूमिका योग्य होती त्या परिस्थितीमध्ये, तर पक्ष नेतृत्व विचार करील. असं काही मी काही नावमेद झालेला माणूस नाही आहे. तुम्हाला कधी हे वाटलं काय की नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा? नाही, पक्ष शेवटी असं आहे की हा निर्णय झाल्याच्या नंतर मी स्वतः राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये यामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या बाबतीमध्ये मी काही त्याचा निर्णय मी थांबू शकलो नाही. त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे आणि पक्षाची शिस्तीचा शिस्त आणि पक्षाची एकूण धोरणाचा विचार करता मी असं म्हटलं आय विलिंग टू स्टेप डाऊन. त्यावेळेस त्यांनी मला निर्णय कळवा, आपला जो निर्णय आपण मला कळवा त्याप्रमाणे मी कारवाई करेल. पुढे काय झालं? तो निर्णय त्यांनी मला सांगितला नाही. म्हणजे पक्षाने तुमच्यावर विश्वास दाखवला? म्हणजे अर्थी मला त्यांनी सांगितलं नाही राजीनामा द्या म्हणून. याचा अर्थ असं समजा आपण आपलं काम करत राहावं. नाही, वरून स्टार प्रचारकही बनवला. नाही, ठीक आहे, म्हणून पक्षाचा विश्वास आहेच ना आपल्यावर, असं काही नाही आहे. नाही म्हणजे तुम्ही काय समजता की तुमची नेमकी गोची केली की? नाही, मला विचारलं होतं त्यांनी. म्हणजे मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की स्टार प्रचारकामध्ये मी प्रचाराला जायला तयार आहे का नाही. मी माझी संमती दिल्यानंतरच त्यांनी स्टार प्रचारकमध्ये माझं नाव घातलं. ते काय पक्षाने माझी गोची करण्यासाठी नाव घातलेलं नाही आहे. स्वतः मल्लिकार्जुन खरगे जे आहेत प्रभारी महाराष्ट्राचे, त्यांनी मला विचारलं सुद्धा. नाही, तुम्ही एक पुस्तकही प्रकाशित केलं की मोदींच्या 100 चुका, तर मग त्या चुका सुजयला नाही सांगितल्या? आता प्रसिद्ध झाल्या का? आता त्या पक्षाची भूमिका तो करतोय, त्या चुका आहे का बरोबर आहे, तर त्याचे खुला ते उत्तर त्याला द्यायचे आहेत ना. त्यामुळे आता शेवटी त्याने तो सगळा विचार केला असेल. तुम्ही प्रचार कसा करणार भाजपच्या विरोधात जर मुलगा भाजपमध्ये येतात? म्हणून मी म्हटलं त्याची भूमिका तो मांडणारच आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका मला मांडावी लागणार आहे. विखे पाटील साहेब, प्रश्न असा आहे की तुम्ही स्टार प्रचारक आहात,
पण तुमच्याच जिल्ह्यात तुम्ही कुठंच प्रचार करताना दिसणार नाही असं म्हणतात. विशेष म्हणजे तुमची शिर्डीची जागा यावरून खूप चर्चा सुरू होते. नेमकं कशामुळे आणि हा सगळा संघर्ष विखे थोरात याचा वादाचा आहे का? ह्या दोन नेत्यांच्या संघर्षामध्ये तुमचं एकमेकांचं राजकीय करिअर सुरू आहे का? नाही, मला वाटतं ते थोरात काय आहे की ते आता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे वर्किंग कमिटी मेंबर आहेत. ते मोठे नेते आहेत. म्हणजे त्यांनी दुर्दैवाने एकच झालं की ते संगमनेर तालुक्याच्या बाहेर त्यांना काँग्रेस दिसत नाही. अडचण ती आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटी संगमनेरपुरती सीमित राहिलेली आहे त्यांची. जे काही ते स्टेटमेंट करतात मला असं वाटतं की जेवढा विश्वास दाखवायला मोठी जबाबदारीनं काही ते पुढाकार घेतील. कारण सभागृहामध्ये तुम्ही पाहिलं मागच्या 4.5 वर्षात सभागृहामध्ये एकदाही भाषण त्यांनी केलेलं नाही. सभागृहाच्या बाहेरही कधी केलेलं नाही. एवढी मोठी जबाबदारी होती सरकारवर धाऱ्यावर धरायची. ठीक आहे, विरोधी पक्ष कमी पडला दाखवून देण्याची त्यांच्या मग त्यांना संधी होती की मी किती प्रभावीपणे बोलतो सरकारबद्दल, सरकारच्या विरोधामध्ये, सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल. ती सुद्धा संधी त्यांनी गमावली. आणि दुसरं काय झालं की मध्यंतरी इम्रान खानचा ज्यावेळी शपथविधी झाला तर त्याच्यामध्ये ते ब्लॉक लिहित होते की पाकिस्तानमध्ये विशिष्ट परिस्थितीत इम्रान खाननी काय शपथ म्हणजे काय परिस्थिती आहे, ते खैबर पख्तून भागामध्ये काय परिस्थिती घडली. मला आश्चर्य वाटलं. म्हणजे ते मला वाटतं तो काँग्रेस वर्किंग कमिटीचा मेंबर झाल्याचा परिणाम होता काय. पण मला नंतर असं वाटायला लागलं की संगमनेर ते पाकिस्तानाची बस सेवा सुरू करावी, म्हणजे मैत्री सेवा सुरू करा अशी मागणी करू नये तरी सांगता येत. म्हणजे काही सांगता येत नाही ना. म्हणजे तुम्ही त्यांना मोठे नेते मानता? म्हणजे तुम्ही त्यांना खूप मोठे नेते मानता? जसं काँग्रेस वर्किंग कमिटीचा आमच्या पक्षामध्ये मोठा नेता असतो तो. नाही, पण या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा नगरमध्ये प्रचार नाही. शिर्डीला तुम्ही स्वतःची जबाबदारी घेतली नाही, ती थोरातांवर दिली. तिथे अंतर्गत प्रचंड कलह सुरू आहे. हे विरोधी पक्षनेत्यांना शोभनीय आहे का? दुसऱ्या बाजूला तुमच्याच गटाचे अब्दुल सत्तार हे एका बाजूला बंडखोरी करतायत, दुसरीकडे अनेक ठिकाणी अंतर्गत संघर्ष सुरू आहे. तुम्ही मगाशी बोलताना थेट म्हटलात की ही नामुष्की आहे काँग्रेसवर. ही नामुष्की नेमकी कुणामुळे आहे? असं की आज वस्तुस्थिती काय आहे की खरं म्हणजे आज औरंगाबादची स्थिती काय होती. औरंगाबाद उमेदवार मिळत नाही. उमेदवार कोण उभा करायचा प्रश्न होता. म्हणून मगाशी बाळासाहेबांचा प्रश्न निघाला. ते 4.5 वर्ष पालकमंत्री होते औरंगाबाद. एवढा सक्षम नेता काँग्रेसकडे होता. खरं म्हणजे पक्ष अडचणीत असताना त्यांनी स्वतः भूमिका घ्यायला पाहिजे. मी उभा राहतो औरंगाबादला ना. म्हणजे पक्ष अडचणीत असतानाच पक्ष नेतृत्वाची कसोटी लागते ना. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती लागली नाही. आणि मग आपण सामान्य लोकांचा बळी देत बसतो. त्यात दुर्दैवानं अब्दुल सत्तारांना अगोदर पक्षाने सांगितलं तुम्ही बरा, नंतर ती नाकारली. आता त्यांनी मग जाहीर भूमिका घेतली. आज सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित निंबाळकर, बाबांनीच त्यांना 1 महिन्यापूर्वी अध्यक्ष केलं होतं. त्यांनी पक्ष सोडून भाजपाचे उमेदवारी करण्यामध्ये धन्यता मांडली. हे काही राधाकृष्ण केपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आज काय महाराष्ट्राचं चित्र आहे आपण पाहतोय. मी मागच्या सांगलीचं उदाहरण त्यासाठीच दिलं तुम्हाला. काँग्रेस पक्षाला स्वाभिमानीला जागा द्यावा लागते. पक्षाचा उमेदवार आपला स्वतःचा द्यावा लागतो. हे काही एका विशिष्ट मतदारसंघ केवळ विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्या मतदारसंघाला एक महत्त्व प्राप्त झालं निवडणुकीला. त्या विशिष्ट मतदारसंघ. राज्यात काय स्थिती आज? सर, सगळे ह्या सिनारिओमध्ये सुजय विखे आता भाजपचे उमेदवार आहेत. अशा कंडिशनमध्ये नगर जिल्ह्यातली जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत तर ते नेमके कुणाचा प्रचार करतील काय वाटते तुम्हाला? आणि नगर उत्तर आणि दक्षिण याच्यामध्ये आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काय कुठली भूमिका असणार आहे? कुठल्या पक्षाचा प्रचार करतील ते? नाही, आता काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचाच प्रचार करतील. उत्तरेमध्ये, दक्षिणेमध्ये बरेच बहुतांशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. आता जे काही राहिलेले कार्यकर्ते जे आता ते त्यासाठी मेळा आमचे बाळासाहेब घेत आहेत काँग्रेस सक्षम करण्यासाठी. असं आहे की केव्हा तरी त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे ना. सभागृहात घेत नव्हते तर निदान सभागृहाच्या बाहेर निदान पक्षाची जबाबदारी घ्यायचं, निदान किमान जबाबदारी घेण्याची भूमिका ते घेत आहेत. त्याचा आनंद आहे मला. तर काही मुद्दा नाही. पण शेवटी पक्षाची पडझड झाली मात्र हे निश्चित आहे. एक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता काँग्रेसच्याच विरोधात मेळावा घेतला तुमच्या तिथे. ते तुमचेच समर्थक आहेत ना सगळे? अशा लोकांमध्ये लोकांना लोकांच्यामध्ये चीड आहे आज. हे जे सगळं घडतं आहे त्याचा जो काही राजकीय फायदा उठवण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत त्याच्या विरोधात. कारण शेवटी कोणत्याही राजकारणामध्ये ही प्रक्रिया असते. ही काही कोणी सांगून करत नाही आहे. अनेक वर्षाच्या संघर्षातून कार्यकर्ते उभे राहिले असतात, तयार झाले असतात.
एक पिढी खर्ची पडते, 2 पिढ्या खर्ची पडतात राजकारणामध्ये. या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करताना तालुक्याची बांधणी आपण करतो, तालुक्यातून जिल्ह्याची बांधणी करतो आपण, तालुक्याच्या लेवलवर तालुक्याच्या स्तरावर एक मोठा संघर्ष असतो कार्यकर्त्यांना. मग तो ग्रामपंचायतीतून सुरू होतो, सोसायटीत सुरू असतो, तालुक्यातल्या सहकारी संस्थांमध्ये सुरू असतो. ते हे जे सगळे पडसाद ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला दिसणारच आहेत उद्या होताना. तुम्ही पण जेवढं शक्यतो आपण तो त्याची पडझड कशी कमी होईल त्यासाठीच आपण प्रयत्न करू. तुम्ही काय संदेश देणार म्हणजे तुमच्या तिथल्या कार्यकर्त्यांना की तुम्ही काँग्रेसचा प्रचार करा की सुजय विखेचा प्रचार करा? कार्यकर्ते त्याचे निर्णय घेतलेले आहेत ना. मी आवाहन करून थकलो आता. त्यामुळे मी आता आवाहन करायला सोडून दिलं लोकांना. म्हणजे तुमचे तिथे कार्यकर्ते ऐकत नाहीत असं मला पवार साहेबांनी सांगितलं. हां, मी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सुजयला उमेदवारी तुम्ही काँग्रेस पक्षाला सोडा तर पवार साहेब म्हटले माझे कार्यकर्ते ऐकत नाही माझं, असं मला म्हटले. आता हे कार्यकर्ते खरंच माझं ऐकत नाही. म्हणून तुमचे कार्यकर्ते तुमचं माझं ऐकत नाही, जी अडचण झालेली आहे. आज एकंदरीत तुम्ही पक्षाविरोधात म्हणजे एक हे स्टँड घेता, त्याचप्रमाणे तुमच्याच पक्षाच्या जे नेते आहेत त्यांच्या विरोधात बोलता आणि एकंदरीत काँग्रेसची जी आतली खतखत आहे ती सर्वसामान्य पुढे मांडता. तर एकंदरीत यामुळे तुमच्यावर पक्षश्रेष्ठी काही कारवाई करेल असं तुम्हाला वाटत नाही? असं की पक्षविरोधी कारवाया आपण कधी केल्याच नाही ना. आणि ह्या पार्श्वभूमीवर जर आज पक्षाची जी अवस्था झालेली आहे त्यातून जी पडझड होते, एक सिनियर काँग्रेस लीडर म्हणून ते स्वाभाविकपणे ते पाहत असताना त्याच्यावर काही मी जर बोललो तर मला वाटत नाही की मी चूक करतोय म्हणून. याच्यातून पक्ष नेतृत्वानेच बोध घ्यायचा असतो की भविष्यात ह्या चुका होणार नाही, याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. शेवटी मी बोलत नाही, आमच्या पक्षातले अनेक मंडळी बोलतातच आहेत ना. पण तुम्ही सिनियर लीडर आहात, विरोधी पक्षनेते आहात. ज्या गोष्टी निवडणूक निकाल लागल्यानंतर बोलायचे असतात, ज्याचे चिंतन करायचे असतं, ते आधीच तुम्ही म्हणायला लागलं की आत्ताच चिंतन करण्याची आवश्यकता. एकूण बॅकफूटवर गेली काँग्रेस महाराष्ट्रात. एका बाजूला राहुल गांधी झंझावात निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही कुरघोडीबद्दल बोलताय, पक्षाची पडझडबद्दल बोलताय, आघाडीत काही चुका झाल्याचं बोलताय. एकूणच बॅकफूटवर आणि आता पराभव मान्य करण्याच्या मनस्थितीत आला आहेत का? नाही, पराभव मान्य प्रश्न नाही. मी आता फक्त चिंतन करतो आहे. आत्मचिंतन निवडणुकीनंतर आम्ही करणार आहोत. म्हणजे मी आत्मचिंतन नाही करत आता. मुद्दा असा आहे की जी वस्तुस्थिती, काय सारखं माध्यमांनी सारखे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, की मी उपस्थित केलेले नाही आहे. आपल्याकडूनच प्रश्न उपस्थित होत असताना त्याचं कुठंतरी त्याबद्दल बोललं पाहिजे. प्रगल्भ लोकशाहीमध्ये ह्या विषयाबद्दलची भूमिका मांडणं ही काय पक्षविरोधी होऊ शकत नाही. आता असं आहे की आमचे काही नेते परवा बोललेच ना त्याबद्दल. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदान अगोदर तत्काळ मुख्यमंत्र्यांनी जी मुलाखत दिली, सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जे काही बोलले ते त्यावेळी भ्रष्टाचार अमुक तमुक सगळं ते बोललेच होते त्यावेळी. आजही ते बोलतातच आहे. मी पक्षविरोधी तुम्ही बोलतायत असं म्हणत नाही. मी म्हणतोय की ज्या एनर्जीनं निवडणुकाला सामोरं जायला पाहिजे काँग्रेसनं, त्याच्यासाठी तुमच्यासारख्या सिनियर लिडर्सनी एनर्जी दिली पाहिजे. तर तुम्हीच बॅकफूटवर झाल्यासारखं जाणवतं आहे. एक तर सुजय विखेचा प्रश्न असेल, त्यानिमित्तानं तो मुद्दा सोडला तरी एकूण महाराष्ट्रात एनर्जी भरण्याच्या दृष्टीनं तुम्ही सिनियर लीडर तसं काय बोलताना दिसत नाही, त्याच्याबद्दल म्हणतोय. नाही, असं आहे की पक्षाची भूमिका करताना जी पक्षाच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे ती तर मी देतोच आहे. परंतु जी वास्तव जे आज पक्षामध्ये घडलं आहे, सुजयच्यामुळे काय झालं आहे की सगळे प्रश्नांकित झालेले विषय माझ्याभोवती, आणि त्यामुळे केव्हा तरी त्याबद्दल बोललं पाहिजे होतं. आपलं एक माध्यम आहे की लोकांसमोर भूमिका जावी, हे त्याचं मी म्हणून बोलतो आहे. यासाठी काँग्रेस पक्षावर त्याचा काय परिणाम होणार आहे की पक्षाचे कार्यकर्ते नावबंद होणार आहे असं काय कृपया मानण्याचं कारण नाही. आपण नाही, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणाले की कोण कधी आणि कुठे मुख्यमंत्र्यांना भेटतं आणि भेटलं नाही तर काय काय अडचणींना सामोरं जावं लागतं. तुम्ही नावं काही कोणाचं सांगितलं नाही? नाही, काय मला वाटतं की आता आचारसंहिता आहे, थोडी आपण पाळली पाहिजे. तर हे ज्यावेळी निवडणुका होतील ना, फारच लोक अंगावर आल्यानंतर आपण ते जाहीरपणे बोलू ना. म्हणजे कोण कोणाला भेटतं, कसं भेटतं, काय भेटतं, कोणाचे काय प्रकरणं आहेत, कोण कोणत्या योजनेमध्ये भागीदारी करतं,
हे सगळं बोलू आपण, पण आज ही बोलण्याची वेळ नाही आहे, ती निवडणुकीनंतर बोलू आपण. विखे पाटील साहेब, तुमच्या तोंडी आता चिंतन, आत्मचिंतन हे शब्द म्हणजे ते भाजपचे वाटेवर आहात की काय असं वाटायला लागतं अचानक? म्हणजे काँग्रेस चिंतन बैठक होतेच ना. नाही, पण इतकं तुम्ही थिंकर लेवलनी पूर्ण सांगताय सगळ्या गोष्टी, त्यामुळे लोकांच्या मनात हा प्रश्न येतोय की सूर्यामुळे थोडा प्रभाव पडणार ना माझ्यावर ना, त्यामुळे तरी मला चिंतन करायला लावलंय ना एक प्रकारे. सर, शिर्डीमध्ये विखे समर्थकांचा एक मेळावा होतो आणि तिथे ते भूमिका घेतात की आम्ही काँग्रेसला मदत करणार नाही. नगरमधले तुमचे कार्यकर्ते भूमिका घेतात की आम्ही भाजपला मदत करणार. एकतर म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांवर तुमची पकड नाही याचा एक असा अर्थ होतो, किंवा दुसरा की तुमचाही एक पाय भाजपमध्ये असल्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना रोखत नाही. मी मगही सांगितलं, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. माझा प्रयत्न चालला आहे त्यांचे मन वळवण्याचा. पकड नसल्याचं हे चिन्ह आहे कार्यकर्त्यांवर, असं हरकत नाही म्हणायला. विखे पाटील साहेब, तुमच्याशी ही न्यूजरूम चर्चा सुरू राहील, कारण आता एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर पुन्हा येतो. सोन्याच्या गोळीपिंडीमुळे 3 ते 4 लिटर दूध वाढलंय माझ्या गाईचं. आधी मराठीत सांगितलं कळत नव्हतं का तुला? इतर कोणत्याही गोळीपेंडीपेक्षा दररोज प्रत्येक जनावराचं 3 ते 4 लिटर दूध 100% वाढतंय. सोनाई पशुखाद्य, दूध देणाऱ्या गाई म्हशींसाठी परिपूर्ण आहार. जय हिंदचे नेचर डिलाइट पशु आहार, वाहतात दुधाच्या नद्या. जय हिंदचे नेचर डिलाइट पशु आहार, वाहतात दुधाच्या नद्या. माचो हिंट, फॅशन बड़ी आराम से. ड्युरासेल अधिक चालते हे तुम्हाला माहितीच आहे, पण तुम्हाला माहिती आहे किती अधिक ते? सामान्य बॅटरीज टिकाव धरू शकत नसताना 100% अधिक पॉवर असलेल्या ड्युरासेल अल्ट्रा काम करत राहते आणि करतच राहते. ड्युरासेल अल्ट्रा अधिक काळ टिकते, 100% अधिक. भारत की पहली फ्लेवर्ड चाय लम्सा. चाय की दुनिया में 85 सालों से महकता हुआ एक नाम, लम्सा. लम्सा फ्लेवर्ड चाय. सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका फिटनेस. तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑयल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मैनकाइंड हैप्पी. कल बर्थडे है मेरा. 11:59 तक जिस फैमिली को मेरी हर लाइफ चॉइस से इशू था, 12 बजते वो सब भूल जाएंगे. एक बार फिर मैं उनकी आंखों का तारा बन जाऊंगी. चड्डी बडीज, क्वीन बीज, फ्रीकी फ्राइडेज, हर चैट ग्रुप में फ्रेंड्स विश करेंगे. क्रेडिट और ईएमआई पे जीने वाली की लॉटरी लग जाएगी. और जिन सबको मेरी रिलेशनशिप स्टेटस की पड़ी थी, वो आज बेफिक्र होकर नाचेंगे. कितना मजा आता ना अगर लाइफ का हर दिन ऐसे ही स्पेशल होता. अब होगा हॉटस्टार वीआईपी के साथ. एक्सक्लूसिव नए शोज, सीरियल्स टीवी से घंटों पहले, अनलिमिटेड लाइव स्पॉट्स, मतलब हर डे स्पेशल विद हॉटस्टार वीआईपी. मम्मी, can't stop the thunder. ब्रेकनंतर न्यूजरूम चर्चेत पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. पाटील साहेब, तुमचं प्रिडिक्शन काय नगरचं? तुमचा मुलगा जिंकेल काय, म्हणजे भाजपचा उमेदवार जिंकेल काय? नाही, असं आहे की मुलगा म्हणून आणि भाजपचा उमेदवार म्हणून दोन्ही म्हणून सुद्धा हरकत नाही. म्हणजे असं की मी फार असं ओपन माइंडचा माणूस आहे, त्यामुळे तो 100% जिंकणार. तो मोठा विजय त्याला मिळणार आहे. कारण ही लढाई ही विचाराच्यावर आधारित होती. जो द्वेष मत्सर जो त्या मतदारसंघामध्ये कल्टिवेट करण्याचा प्रयत्न झाला दुर्दैवानं, त्याच्यावर जर लोकांनीच आता मनोमनी तयार केलेली आहे की आता आपण विखेंना निवडून द्यायचं, अशी भूमिका जनतेनेच घेतलेली आहे. आणि ती केवळ आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील म्हणून, त्यांचा नातू म्हणून
तो एक मोठा ॲडेड ॲडव्हान्टेज त्याच्यात आहे. म्हणजे तुम्ही एक जागा भाजपला दिली? हे लोकांनी दिली, मी नाही दिली. सुजय आता तो भाजपचा उमेदवारच आहे ना, तो आल्यानंतर भाजपची उमेदवारी त्याला भाजपलाच उमेदवारी मिळणार आहे. 1991ची निवडणूक आम्ही तिथं पाहिलेली आहे. तिथं काही मतांनी त्यावेळेस बाळासाहेब विखे पाटील पडले होते. त्याची पुनरावृत्ती, त्याची भरपाई, ज्याला आपण वचमा म्हणू, आता निघणार, तुमच्या बोलण्यात स्पष्टपवार जाणवतं. पण ही वेळ कोणामुळे आली तर पवारांमुळे, अगदी जगजाहीर आहे. तर पवारांचं विखेंचं वैर नेमकं कशामुळे झालं? कारण पवारांचे भाऊ अप्पाराव पवार विखे कारखान्यावर कामाला होते. ते एक दोन्ही घराण्यातली सल आहे का नेमकी? याच्यात नाही सगळं वाढलेलं आहे. नाही, असं तो इतिहास फार जुना आहे की आप्पासाहेब, त्यांचे थोरले बंधू अतिशय मोठं व्यक्तिमत्व होतं. 51 साली प्रवरानगरला ते पहिल्यांदा ओरशर म्हणून आले. आमचे आजोबा त्यावेळी चेअरमन होते. नंतर परत त्यावेळी शरद पवार साहेब आमच्याकडे ते महात्मा गांधी विद्यालय राहायचं होतं, ते विद्यालय शिकायला होते. आणि नंतर मग आप्पासाहेब परत कार्यकारी संचालक म्हणून आले, तर आमचे वडील चेअरमन होते. तसा तो फार आमचा जवळच असणे राहिला. आणि आप्पासाहेब हे असं व्यक्तिमत्व होतं की नंतर त्यांनीच हे संपूर्ण बारामती आज जे विस्तारलं किंवा विद्याप्रतिष्ठान जे उभं राहिलं आहे, याचं सगळं योगदान आप्पासाहेबांचंच आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर शेवटी काही राजकारणात फार रस घेत नव्हते आमच्याकडे. पण ज्यावेळी 91ची निवडणूक झाली लोकसभेची, स्वर्गीय राजीव गांधी त्या ठिकाणी प्रधानमंत्री होते आणि मग जागा वाटपातून मी ते वडिलांनी बंड केलं, उभे राहिले. तर व्यक्तिगत पवार साहेबांची मग ती जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले. मग करप्ट प्रॅक्टिसेसबद्दल आम्ही पिटिशन दाखल केलं. त्यात पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठानं त्यांना करप्ट प्रॅक्टिसबद्दल इंडिट केलं. त्यांना म्हणजे त्यांच्यावर दोषारोप ठेवला. खरं त्या राजीनामा द्यायला पाहिजे होता त्यांनी. पण नंतर सिमिलर प्रकरणामध्ये अंतोले साहेबांना किंवा निलंगेकर साहेबांना तेच हायकोर्टाने करप्ट प्रॅक्टिसमध्ये दोषी धरल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ते सुप्रीम कोर्टात गेले, मग ती लढाई झाली. ते फार म्हणजे ती मोठी बॅटल होती अशी. आणि नंतर मग कोड ऑफ कंडक्ट देशामध्ये आलं त्या विखे गडा खटल्याच्या नंतर. तर ती सेल त्यांच्यामध्ये होती. पण तो बऱ्याच वर्ष तो संघर्ष तसाच पुढं चालू राहिला. पण नंतर टप्प्यामध्ये मी थोडासा त्याच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न केला की आता हे कुठंतरी मिटलं पाहिजे. आणि आमचं दुर्दैवाने ते घडलं नाही. म्हणजे त्याचे परिणाम पुन्हा आज ह्याच्या निवडणुकीत आपल्या समोर दिसत आहेत. तुम्ही आत्ता सांगितलं की माझ्याकडे सगळ्यांची फायली तयार आहे, सगळं तयार आहे. तुम्ही म्हणता की मी इलेक्शन नंतर सगळं दारुगोळा बाहेर काढेल. पण आता ती सगळी गरज ॲक्च्युली सुजायला आहे. मग आत्ताच का नाही सगळे नावं जाहीर करून टाकत? नाही, असं दारुगोळा वगैरे नाही असं काही आपल्याकडे. पण नाही, म्हणजे एवढंच मला आमच्या लोकमित्रांना सांगायचं की फार जे काही पक्षनिष्ठेबद्दल लोक बोलतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून जी काही भूमिका त्यांना करायची, मला वाटतं काही मर्यादित काही निवडणुकीच्या प्रचाराच्या मर्यादा त्यांनी ठेवल्यात तर त्यांना त्याचा उपयोग होईल. विखे पाटील साहेब, त्याचा काही विशिष्ट मर्यादा ओढल्यानंतर मग त्याचा मग आपल्याला विचार करतो. हा गर्भित इशारा आहे. विखे पाटील साहेब, बारामतीचे म्हणजे काटेवाडीचे आणि प्रवरानगरचे हे जुने स्नेहाचे संबंध आहेत. मग नेमकी ही जी संघर्षाची किनार आहे, राजकारणात असं म्हटलं जातं की दीर्घकाळ कोणी शत्रू नसतं. पवार आणि विखे घराणं गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात खूप ताकदीनं काय एकमेकासोबत भांडतात किंवा संघर्ष करतात? हे त्याचं उत्तर मी दिलंच ना. न्यायालयाच्या लढाईपासून हे सुरू झालं. त्यात पवारसाहेबांना 6 वर्षाकरता मुंबई उच्च न्यायालयानं डिस्क्वालिफाय केलं होतं. म्हणजे त्याचं मतदारातून नावं काढलं होतं त्यावेळी. आता नव्या पिढीला काही संघर्ष माहीत नाही त्याचा. तर तो फारच मोठा संघर्ष होता तो. आता काळाच्या ओघात मला वाटतं सगळं मिटलं होतं. आता आम्ही सुद्धा एक दिलानं काम करत होतो. आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये आज दोन्ही सभागृह चालवताना किंवा खालचं सभागृह चालवताना ते योग्य समन्वय, मी असेल, अजित पवार असतील किंवा वळसे पाटील असतील, जयंतराव आहेत, आम्ही तर सगळे समन्वयानेच काम करत होतो. त्याचा किनारा मी कुठे येऊच दिला नाही आमच्या या सगळ्या. कारण केव्हा तरी हे प्रकरण संपलेलं आहे. आता याची पुन्हा आता चर्चा नको. आता आपण एक दिलानं आघाडी म्हणून राज्यामध्ये काम केलं पाहिजे, हीच भूमिका आमची माझी होती पहिल्यापासून. मला सुद्धा त्यांचं सहकार्य मिळालं ना सभागृहामध्ये. त्यांनी सहकार्य केलं असं नाही आहे, त्यांचं सुद्धा सहकार्य मला मिळालं. तर या प्रकरणामुळे
नाही, या प्रकरणामुळे त्या जुन्या जखमीवरची खपली बाहेर पडली पुन्हा. ती माझा प्रश्नच नव्हता, ही पवार साहेबांनीच उपस्थित केला प्रश्न. खरं म्हणजे 91च्या मध्ये काय घडलं, आम्ही विखेंचा पराभव केला होता, त्याची पुनरावृत्ती करू. आता जर ही तोपर्यंत सुजयचा निर्णय झालेला नव्हता भाजपात जाण्याचा. हा निर्णय झाल्याच्या अगोदरची आपण चर्चा करतो ही त्यांची. आता एवढा जर त्यांच्यामध्ये मनात जर राग असेल तर मग मी विचार केला की आता शेवटी तोच प्रश्न मी पक्ष नेतृत्वापुढे उपस्थित केला होता की याच्यातून मार्ग काय काढायचा. नगरमध्ये विखे पाटलांचे कार्यकर्ते त्यांचं ऐकत नाहीत, अशाच पद्धतीनं मग जिथे काँग्रेसचा उमेदवार आहे तिथं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमचं ऐकत नाहीत असं जर त्यांनी म्हणायला सुरुवात केली आणि प्रत्येक ठिकाणी जर अशा पद्धतीचं वातावरण झालं तर आघाडीचा धर्म पाळायचा कोणी. आघाडीचा धर्म फक्त एका विशिष्ट लोकांनीच आम्हीच पाळायचा असं नाही आहे. आघाडी धर्म पाळण्याची जबाबदारी दोन्ही बाजून असते. पण नगरचा निर्णय जो ज्या प्राप्त परिस्थितीत झाला त्याबद्दलची स्थिती परिस्थिती वेगळी आहे. अन्य जिल्ह्यामध्ये असं होईल असं मला वाटत नाही. सुजय तसं पाहायला गेलं तर काँग्रेसच्याच संस्कारात एक नेतृत्व म्हणून ते पुढे आले. तुम्ही कन्फर्म म्हणजे एकूण तुम्हाला अंदाज आला होता किंवा कळालं होतं ते भाजपमध्ये प्रवेश करताय, पण ज्या दिवशी प्रत्यक्ष तुम्ही लाईव्ह बघितलं त्यांचा भाजप प्रवेश झाला, त्यांच्या हातात भाजपचा झेंडा होता. एकीकडे तुम्ही मोदींवरती टीका केली पण दुसरीकडे त्यांनी नरेंद्र मोदी की जय हो असं म्हटलं. विचित्र वाटलं थोडंसं तुम्हाला? असं की त्यात विचित्र वाटण्याचा काही प्रश्न नव्हता. शेवटी असं की त्या पक्षाची भूमिका त्यांनी घेतल्यानंतर त्यांनी तो निर्णय केला, त्याच्या भूमिकेला साजेसं त्यांनी काम केलेलं आहे. पण थोड्या आपल्याला वाटतं की ही भूमिका त्याची जी होती ती अचानक माझ्यासमोर नव्या पद्धतीने उभी राहिली. मला त्याचं आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं नाही, पण भाजपची विचारधारा वेगळी, काँग्रेसची विचारधारा वेगळी. सुजय विखे काँग्रेसच्या विचारधारेत उभं राहिलेलं नेतृत्व आहे. तुम्ही म्हणताय अनेक वर्ष ते काम पण करतायत सामाजिक पातळीवर. अशा वेळेला भाजपची विचारधारा घेऊन विखे पाटलांच्या घरातली पुढची पिढी चाललेली आहे. कसं बघता याच्याकडे? नाही, अति संक्रमणाचा काळ आहे हा, आव्हानात्मक स्थिती असते ही. पण मला असं वाटतं की आपली जर भूमिका स्पष्ट असेल, स्वच्छ असेल, विचाराची वैचारिक भूमिका घेऊन आपण ज्यावेळी राजकारणात पुढे जातो आहे तर आपोआप ह्या परिस्थितीतून आपण बाहेर येऊ. मला वाटत नाही की त्यात काय अडचणी. विखे पाटील साहेब, ज्या वेळेस आत्ता आपण बोलत होतात की सुजयचा प्रवेश झाला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सुजयला आता मी पालकत्व घेतलेलं आहे. तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्री तेवढे सक्षम राहतील? कारण की तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर सभागृहात कामकाज की पाहिलेलं आहे. मुख्यमंत्री निभावतील त्यांचा शब्द? असं त्यांचा आता त्यांनी जबाबदारी घेतली असं जाहीरपणे मी तुमच्या माध्यमातून पाहिलं ते की मी पालकत्व घेतलेलं आहे. आता छोटी ती भूमिका त्यांना करायची आहे. तो आता काळच ठरवेल काय करतात नाही करत, काय करतात. सुजयने तर पाऊल टाकलेलं आहे. आता त्याचं पालकत्व जबाबदारी त्याची आहे, तुमची सर्वांचीच आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा एक भूमिका घेऊन त्याला मदत करा अशी तुम्हाला विनंती सर्वांना आहे. विखे घराण्यावर नेहमी एक असा आरोप होतो की नेहमी सत्तेच्या बाजूने राहतं. मग आत्ताही सत्तांतर त्याच्यावर बोललो मी. आता मग आता पुढचं सरकार बीजेपी जाणार म्हणून सुजय भाजपात गेला असा अंदाज तुमचा? नाही, मी तर त्याचं सगळं स्पष्टीकरण दिलं आहे. आता काय ज्या स्थितीमध्ये हा निर्णय त्याला केलेला आहे त्यांनी त्यांनी जो केला आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की दुसरा त्याला पर्याय नव्हता असं, आणि तो थांबायची तयारी त्याची नव्हती. विखे सर, तुमच्या इतक्या दशकांचा सगळ्या राजकारणाचा अनुभव आहे. आता सुजय विखे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. भले ते भाजपमध्ये, तुम्ही काँग्रेसमध्ये असाल. जेव्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांना उमेदवारी मिळाली. एक राजकीय गुरु देखील तुम्ही त्यांचे असणार आहात. तुम्ही त्यांना राजकीय सल्ला काय दिलात सुजय विखेंनी यशस्वी होण्यासाठी? असं की माझ्या मुलाबद्दल एक त्यांनी मुलगा म्हणून नाही, परंतु त्यांनी गेले 3-4 वर्ष जे राजकारणामध्ये 5-6 वर्ष काम करतो, परंतु दक्षिणेमध्ये काम करताना त्यांनी हीच भूमिका घेतली की राजकारणामध्ये उद्या मला अपक्ष उभं राहावं जरी लागलं तरी माझी तयारी आहे. आणि त्या तयारीने त्यांनी कामाला सुरुवात केली होती. कारण आजच्या निवडणुकीत कसं आहे की शेवटपर्यंत उमेदवार कोणी ठरत नाही आहे. आणि उमेदवार आणि 18 लाख मतदारांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. मतदारसंघातल्या 800-900 गावांपर्यंत तुम्हाला जायचं आहे. तर ही तयारी करण्यासाठी त्याला 3 वर्ष त्यांनी सुरू केली. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी 3 वर्षापासून तयारी करतो आहे. कारण आता निवडणुकीचे जुने दिवस संपले, याचा झेंडा घेतला म्हणजे लोक मतदान करतील, की यांचा फोटो लावला म्हणजे लोक मतदान करतील. लोकांपर्यंत लोकांच्या ॲस्पिरेशन जेवढे वाढलेले आहेत, विशेष करून तरुण वर्गाशी जाऊन बोललं पाहिजे.
आज तो सोशल मीडियावर आहे, त्याला तो तंत्रज्ञानाला जोडलेला आहे सगळ्या जगाशी. त्याला त्याच्या स्वतःबद्दलची, आपल्या गावाबद्दलची, परिसराबद्दलची त्याला अपेक्षा आहे, त्याला काही झालं पाहिजे म्हणून. आणि म्हणून त्याने त्यामुळे तो सातत्याने लोकांमध्ये जात होता. आणि मी त्याला हे सांगायचो की लोकांशी जोडलं पाहिजे, आपण लोकांशी जोडलं गेलं पाहिजे, मातीशी जोडलं गेलं पाहिजे. पक्ष राजकारण होतं राहतं, उद्या पक्षाची भूमिका चुकीच्या असतात, बरोबर होतात, माहीत नाही. पण लोकांच्या बरोबर आपण जर राहिलो, मातीशी आपण जोडलं गेलो, तर आपल्याला कधीच चिंता करण्याचं कारण नसतं. मुख्य कुटुंबियांची भूमिका हीच आहे, आमच्या वडिलांपासून आजोबांपासून आपण लोकांशी जोडले गेलो. हा जो लोकांचा कनेक्ट जो आहे ना आपला, तो माझ्या दृष्टीने पक्ष राजकारणापेक्षा महत्त्वाचा आहे. आज शेवटचा प्रश्न. 4 वर्ष शिवसेना भाजपचे नेते प्रचंड भांडले, पण आता त्यांनी गळ्यात गळे घालून प्रचार करायला सुरुवात केली. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादींनी एकत्र अनेक यात्रा काढल्या, संघर्ष यात्रा काढल्या, पण आता काँग्रेसचे जे नेते लोकांच्या समोर येत आहेत किंवा आमच्या न्यूजरूममध्ये येत आहेत, प्रत्येक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपल्याच नेत्यांना आणि पक्षांना व्यवस्थित शालजोडीतले देत आहेत. असं नेमकं काय झालं आहे काँग्रेसला? काही दिवसांपूर्वी तुम्ही विधानसभेच्या आधी अधिवेशनात साधारण 2-3 तरी चित्रपटांची नावं सांगून ही कशी वाईट जोडी आहे सांगायचं. गेल्या काही काळात काही चित्रपट बघितलेला दिसत नाही. नाही, असं आहे की आता हे चित्रपटाच्या पलीकडे गेलं सगळं काम आहे. आता आमच्या ह्या सध्याच्या परिस्थितीत आता नवीन चित्रपट निर्माण होणं शक्यता नाकारता येत नाही. मला असं वाटतं की आपण म्हणता ती गोष्ट बरोबर आहे, पण आमच्या काही मंडळींनीसुद्धा काही याबद्दल भूमिका जी त्यावेळी घ्यायला पाहिजे किंवा पथ्य पाळायला पाहिजे, तर ते आपण पाळत नाही. शेवटी आज मला ज्यावेळी लोकमतच्या न्यूजरूममध्ये बोलावलं IBNमध्ये, मला वाटत होतं की आपण काही निश्चितपणे काही मर्यादा ठेवूनच बोललं पाहिजे. 4 भिंती, पक्षाच्या काही गोष्टी 4 भिंतीत राहायला पाहिजे. पण मला वाटतं की बऱ्याच गैरसमज लोकांचा असतो, जनतेचा असतो. शेवटी तो गैरसमज दूर करणं हे आपल्या माध्यमातून होऊ शकतं. हा रीच आपल्या माध्यमातूनच आहे. म्हणून मी आज जरा थोडं मोकळेपणाने बोलण्याची संधी घेतली. नगर शेवटचा प्रश्न, विखे घराणं पहिल्यांदा दक्षिणेत येतं आहे, तर नगर शहर गुंडगिरीने त्रासलेलं आहे, गुंडगिरीच्या राजकारणानं. तर सुजय निवडून आल्यानंतर विखे घराणं किमान तेवढं तरी करणार का, नगर शहराची गुंडगिरीतून मुक्ती करणार का? नाही, दक्षिणेमध्ये आपण यापूर्वी होतोच ना. खासदार आमचे वडील दक्षिणेतून निवडून गेले एकदा, आणि नाही त्यावेळी असे काही वातावरण नव्हतं. आता दक्षिणेकरता बरंच कॉन्ट्रीब्युशन आपलं आहे, नाकारत नाही आपण. पण आपण जो मुद्दा सामाजिक स्वास्थ्य जे आहे, सामाजिक स्थैर्य जे आहे, की राजकीय जी गुंडगिरी आहे, ही मात्र नगर शहराच्या विकासाला नेहमी अडथळा ठरलेली आहे, कारणीभूत ठरलेली आहे. त्यामुळे हा राजकीय गुंडगिरी संपवण्याचं किंवा राजकीय गुंडगिरी नेस्तनाबूत करण्याचं काम प्रामुख्यानं हे करावं लागेल. म्हणजे कोणत्या राजकीय पक्षाचा उमेदवार असू दे, त्याच्या बाबतीत हा निर्णय करावाच लागेल आपल्याला, म्हणजे ती संपवावी लागेल. विखे पाटील साहेब, तुमच्याशी म्हणजे आज तुम्ही खूप मनमोकळेपणा बोललात, पण आपली वेळ संपलेली आहे. आणि तुम्ही जे म्हटलं की पक्षाच्या 4 भिंती आड ज्या गोष्टी होत्या, त्याही आज तुम्ही एकदम विस्फोटकपणे सगळ्यांच्या समोर मांडल्यात, त्याबद्दल धन्यवाद.